ते बोलणं झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये. नंतर पाहणी वगैरे सगळं झाल्यानंतर त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका, कारण राम सुतारांनी अनेक पुतळे उभे केलेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना त्याच्यातलं खूप मोठं ज्ञान आहे आणि आता करताना ते इतकं सगळ्या गोष्टी बारकाईनं बघून केल्या जाणार आहेत. त्याच्यामुळं ते त्यांचाही जसं एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर आल्यानंतर तो त्याचं ऑडिट करेल किंवा काय स्ट्रक्चर ह्याच्यात कुठल्या चुका होत्या का. राम सुतार आल्यानंतर तेही त्या ठिकाणी बघतील किंवा पुतळ्यामध्ये जे काही गोष्टी वापरायच्या असतात. ब्रांजचा पुतळा असतो, वेगवेगळ्या धातूंचे पुतळे तयार केले जातात. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागे काही वर्षापूर्वी सरदार वल्लभभाई पटेलांचा खूप मोठा पुतळा नर्मदा प्रकल्पाच्या ठिकाणी उभा केला. जगातला सगळ्यात उंच पुतळा म्हणून त्याची ओळख आहे. आणि त्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तिथं तर वर गेल्यानंतर अशी गॅलरी आणि गॅलरीतनं तुम्ही त्यांच्या इथून बघू शकता इकडचं. एवढा ते भव्य आणि दिव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं तिथं पण काय अनुभव आहे, तिथं काय काम झालंय, असं सगळीकडचाच विचार त्या ठिकाणी केला जाईल आणि पुढची पावलं उचलली जाईल. अर्धा तास तुम्ही इथे होता, काय प्रशासनाला सूचना केली? नाही, प्रशासनाला नाही, प्रशासनाकडनं मी समजून घेतलं. मी काय सूचना दिल्या त्यांच्याकडनं समजून घेतलं, काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीनं होतं ते समजून घेतलं. मला ज्या काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका होत्या त्याच्याबद्दलचे प्रश्न मी त्यांना विचारले, त्याची उत्तर ते देत होते. दादा, आपल्या मनामध्ये शंका आहेत, तशाच महाराष्ट्राच्या मनामध्ये देखील अनेक शंका आहेत की संबंधित कंपनीला जे टेंडर दिलं होतं, जे काम करायला दिलं होतं, त्याचा सल्ला कुणी नेमका दिला, हे नौदलापर्यंत हे कॉन्ट्रॅक्टदार कुणी पोहोचवले, अनेक प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या. त्याबद्दल संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी केली जाणार आहे. चौकशीला सुरुवात त्या ठिकाणी केली गेलेली आहे. कुठलंही कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही, हे मी स्पष्टपणे आपल्याला मार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो. त्यातील एक आरोपी चेतन पाटील यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात 27 फुटी जो आहे त्याच्याऐवजी 100 फुटी पुतळा उभारू. हो का, ह्या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल आणि राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम होईल. आता या प्रकरणातील दुसरा एक मुख्य आरोपी चेतन पाटील याला कोल्हापुरात पकडलं गेलं असं एक चर्चा आहे. मी सांगितलं ना, पोलीस डिपार्टमेंट त्यांचं काम करतं चौकशी करण्याचं. आता चौकशीमध्ये ज्यांना ज्यांना त्यांनी बोलवलं पाहिजे, जे कोणी असतील त्यांना बोलवतात, जे कोणी पसार झालेले आहेत त्यांना शोधतायत आणि त्यांना त्या ठिकाणी ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडनं चौकशी करतात. चौकशी करणाऱ्या व्यक्ती जोपर्यंत आम्हाला रिपोर्ट देत नाही की असं असं आहे, तोपर्यंत आम्ही काय सांगणार आहे. चौकशी तर होऊन दिली पाहिजे ना. चेतन पाटीलला ताब्यात घेतलंय. त्या संदर्भामध्ये हे संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि बाकीची लोक काम करतात. यामध्ये मी काही आपल्याला सांगू इच्छित नाही की बाबा ह्याला ताब्यात घेतलं. पोलिसांना ज्या ज्या लोकांना ताब्यात घ्यायचं असेल त्या पद्धतीनं पोलीस त्यांचं काम करतील. तो त्यांचा अधिकार आहे, ते चौकशी करतात. दादा, या पवित्र ठिकाणी आंदोलन तीव्र निषेध व्यक्त करतात, काय शिवप्रेमींना आवाहन करा? काय शिवप्रेमी आंदोलन निषेध व्यक्त करतात महाराष्ट्रामध्ये. आम्ही त्यांना सांगितलेलं हे घडताच काम. मी तर महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली. ह्याच्या संदर्भामध्ये मला हे नेव्हीने केलं, हे PWने केलं, हे असल्या वाद घालण्यात आता काही अर्थ नाही. पहिल्यांदा संपूर्णपणे व्यवस्थितपणे चौकशी करून पुन्हा इथं महाराजांचा एक चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीनं स्मारक झालं पाहिजे, पुतळा उभा राहायला पाहिजे. त्या प्रकारे तिथं हे त्या प्रकारे सरकारने लक्ष घातलंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल पण बैठक बोलवली, परवा पण बैठक बोलवली. त्यांनी पण काही सूचना दिलेल्या आहेत. काल रात्री माझंही CM साहेबांशी बोलणं झालं, त्यावेळेस देवेंद्रजी पण होते. आम्ही सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा केलेली. ती काही चर्चा बाहेर म्हणजे जनभावना लक्षामध्ये घेऊन पुढचे सगळ्या गोष्टी करायचं ठरलं. आता जो राडा झाला 2 दिवसापूर्वी, म्हणजे हे पवित्र ठिकाण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, हे ज्यांचं त्याला कळालं पाहिजे. हे मला ह्या गोष्टी मी तर नेहमी म्हणतो, आपल्याही मार्फत ह्या महाराष्ट्राला पहिले संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मुख्यमंत्री मिळाले, ते यशवंतराव चव्हाण साहेब मिळाले. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, कशा पद्धतीनं तिथं राजकारण झालं पाहिजे,
सुसंस्कृतपणा कसा दाखवला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेल्या आहेत. उभ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. नंतर पंतप्रधान, उपपंतप्रधान पदापर्यंत, गृहमंत्र्यापर्यंत, अर्थमंत्र्यापर्यंत, परराष्ट्र मंत्र्यापर्यंत, ते त्या ठिकाणी तिथं विरोधी पक्षनेत्यापर्यंत त्यांनी अनेक पदं दिल्लीमध्ये भूषवली. आणि आज देखील आपण चव्हाण साहेबांचा इतिहास वाचला, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्याच्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने, आमच्यासहित सगळ्या राजकीय पक्षांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काही पण करता कामा नये. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या प्रकारे सगळ्यांनी वागलं पाहिजे एवढीच तानाजी अपेक्षा सावंत आहे. असं म्हणाले की आम्हाला मला बाकीचं कुणाचं मी इतकं स्पष्ट सांगितलं तरी देखील तुम्ही पुन्हा मला तेच विचारता साहेब. राज्य सरकारकडून ह्या पुतळ्याच्या बाबतीत या संपूर्ण आजूबाजूचा परिसर सुशोभीकरणाचं काम केलं गेलं. पुतळ्याचं जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला, जो या बाबतीत जो माहिती देणारा होता, ही नेमणूक कोणी केली असा विरोधकांनी आरोप केलाय. त्यामध्ये बांधकाम विभाग आपले हात झटकतोय का असा देखील ह्यामध्ये चौकशी मी पहिल्यांदाच सांगितलं पत्रकार मित्रांनो, मीडियावाल्यांनो, की ह्याबद्दलची संपूर्ण चौकशी बारकाईनं त्या ठिकाणी केली जातीये. ती संपूर्ण चौकशी नंतर चित्र समोर आल्यानंतर ते सांगितलं जाईल. ह्याच्यात लपाछपी करायचं काय कारण आहे? हा महाराजांचा पुतळा आहे. महाराजांचं इथं एक चांगलं स्मारक करण्याचं काम झालेलं होतं. आता या सर्व पाहणी किती दौऱ्याचा महिन्यात होईल? अंतिम जो रिझल्ट आहे हा सर्वसामान्य जनतेसमोर कधीपर्यंत येईल? हे सर्व